नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज टोकियोत जावपी 15व्या भारत जपान वर्सुकी शिखर सभेत वांटेकार जातले. सरकारान कापसावेली आयात शुल्क सवलत 30 सप्टेंबर 2025 पासून 31 डिसेंबर 2025 मेरेन वाडोवपाचो निर्णय घेतला. आयज राष्ट्रीय खेळां दीस. दर वर्सा 29 ऑगस्टाक हो दीस म्हान हॉकीपटू मेजर ध्यानचंद हांच्या जयंती निमतान मनयतात. पॅरिसात जावपी संवसारीक बॅडमिंटन सर्तीत दादल्यांची दोट्टी जोडी सात्विक साईराज रंकीरेड्डी आनी चिराग शेट्टी, बायलांची एकोडी स्टार PV सिंधू हांणी क्वॉर्टर फायनलीत पावल घाला. आनी भारतीय हवामान खात्यान आयज अरुणाचल प्रदेश, मध्य महाराष्ट्र आनी उत्तराखंडात एकसुरे सुवातांनी घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तायला. आतां पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज टोकियोत जावपी 15व्या भारत जपान वर्सुकी शिखर सभेत वांटेकार जातले. प्रधानमंत्री मोदी आयज सकाळी जपानाच्या 2 दिसांच्या अधिकृत भेटेर टोकियोत पावल्यात. जपानाचे प्रधानमंत्री शिगेरू इशिबा हांच्या आमंत्रणावेल्यान प्रधानमंत्री मोदी जपान भेटेर गेल्यात. ह्या शिखर सभेत दोनूय फुडारी द्विपक्षीय संबंधांचो नियाळ घेतले आनी फाटल्या 11 वर्सांत स्थिरपणान वाडिल्ल्या खाशेल्या रणनीती आनी जागतीक भागीदारीक मुखार व्हरपाचे मार्गाचेर चर्चा करतले. मजगतीं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी जपान आनी चीनाच्या तांच्या भेटीत राष्ट्रीय हितसंबंध आनी प्राधान्यक्रम अदीक दृढ जातले अशें म्हळां. प्रादेशीक तशेंच जागतीक शांतता, सुरक्षा आनी शाश्वत विकासाक चालना दिवपाक फलदायी सहकार्य निर्माण करपाक हातभार लागतलो असो विश्वास तांणी उक्तायला. 15व्या वर्सुकी शिखर परिशदे खातीर जपानाक वचचे आदीं निवेदनांत मोदी हांणी म्हळां की भारत जपान विशेष धोरणात्मक आनी जागतीक भागीदारींतल्या मुखावेल्या पावड्याक आकार दिवपाचेर लक्ष केंद्रीत करतले. जपानाचे प्रधानमंत्री शिगेरू इशिबा हांचे कडेन सहकार्याक नवी पाखां दिवपाक, भारत जपान अर्थीक आनी गुंतवणूक संबंद वाडोवपाक तशेंच AI आनी सेमीकंडक्टर सयत उदयोन्मुख तंत्रज्ञानात सहकार्य वाडोवपाचो यत्न करतले अशें तांणी सांगलां. ही भेट दोनूय देशांच्या लोकांक जोडपी सांस्कृतीक संबंद मजबूत करपाची एक संद आसतली. जपाना सावन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हांच्या आमंत्रणावेल्यान तियानजिनात जावपी शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिशदेत वांटेकार जावपाक चीनात वचपाचे आसा. केंद्रीय कामगार आनी रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडवीय हांणी सौदी अरेबियाचे मानव संसाधन आनी सामाजीक विकास मंत्री अहमद बिन सुलेमान अल राजी हांचे कडेन संवाद साधलो. सोशल मिडिया पोस्टांत डॉ. मांडवीय हांणी सांगलां की तांणी भारत आनी सौदी अरेबियांतली कामगार गतीशीलता आनी कुशळटायेची परस्पर वळख आनी स्थलांतरीत कामगारां खातीर सामाजीक संरक्षण चौकट मजबूत करप हाचेर विचारांची देवाणघेवाण केली. प्रधानमंत्री जनधन येवजणेक 11 वर्सां पुराय जाल्यात. ही जगातली सगळ्यात मोठ्या अर्थीक समावेशन उपक्रमांपैकी एक आसा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 15 ऑगस्ट 2014 दिसा तांणी लाल किल्ल्याच्या प्राकारांतल्यान ह्या उपक्रमाची घोषणा केल्ली. जनधन योजना वित्तीय समावेशन पर एक राष्ट्र मिशन है. इसका उद्देश्य व्यापक वित्तीय समावेशन लाना है और देश के सभी परिवारों को बैंकिंग सेवाएं प्रदान करना है. प्रधानमंत्री जनधन योजना प्रत्येक परिवार के लिए एक बुनियादी बैंकिंग खाते, वित्तीय साक्षरता, ऋण, बीमा और पेंशन सुविधा तथा बैंकिंग सुविधाओं तक पहुंच के लिए एक मंच प्रदान करती है. किसी भी बैंक शाखा या बिजनेस कॉरेस्पॉन्डेंट बैंक मित्र आउटलेट में शून्य शेष राशि पर खाता खोला जा सकता है. प्रत्येक बैंक खाता बैंकों की कोर बैंकिंग प्रणाली पर आधारित है. अनुपम मिश्र के साथ अमन यादव, आकाशवाणी समाचार, दिल्ली. ह्या निमतान केंद्रीय अर्थ आनी कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारमण हिणे आपल्या संदेशात म्हळां की ही येवजण प्रत्यक्ष लाभ हस्तांतरणाचो उपेग करून रीण सुविधा, सामाजीक सुरक्षा प्रदान करपाक आनी बचत आनी गुंतवणूक वाडोवपा खातीर मुखेल माध्यमांपैकी एक आसा. फाटल्या 11 वर्सांत 56 कोटी मायज जनधन खातीं उक्ती जाल्यात. तातूंत वट्ट 2.68 लाख कोटी रुपया जमा जाल्यात. 38 कोटी वयर फुकट रुपे कार्ड जारी केल्यात, जाका लागून डिजिटल व्यवहाराक चालना मेळ्ळ्या अशें मंत्री सीतारमण हिणें सांगलां. सरकारान कापसावेली आयात शुल्क सवलत 30 सप्टेंबर 2025 पासून 31 डिसेंबर 2025 मेरेन वाडोवपाचो निर्णय घेतला. आकाशवाणी कडेन उलयतना भारतीय वस्त्रोद्योग महासंघाची महासचिव चंद्रिमा चॅटर्जी हिणें सांगलां की सरकाराच्या निर्णयान भारतीय वस्त्रोद्योगाक थाकाय मेळ्ळ्या. ह्या मुजतवाडीन उद्योगाक कापूस खरेदी खातीर नवीन ऑर्डर दिवपाक मजत जातली.
बिहारात काँग्रेसीचे ज्येष्ठ फुडारी राहुल गांधी हांणी सीतामढी आणि मोतीहारी हांगा मतदार अधिकार यात्रा काढली. प्रचाराच्या 12व्या दिसा बिहारात सुरू आशिल्ल्या विशेष सघन सुधारणा मोहिमेक विरोध केलो. राष्ट्रीय जनता दलाचे फुडारी तेजस्वी प्रसाद यादव, CPI-MLचे सरचिटणीस दीपांकर भट्टाचार्य आणि विकासनशील इन्सान पक्षाचे अध्यक्ष मुकेश साहनी हांच्या सयत हेड फुडारी ह्या कार्यावळीक हाजीर आशिल्ले. मजगती दरभंगा हांगा राहुल गांधी हांच्या प्रचारात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या आड कथित अपमानजनक टिप्पणी केल्ल्या खातीर भाजपा फुडाऱ्यांनी पाटणात FIR दाखल केल्या. भाजपाचे ज्येष्ठ फुडारी आणि उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी हांणी म्हळां की राज्यातले जनतेन काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाक पयलींच नाकारला आणि वेंचणुकेत ते तांकां धडो शिकयतले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात. तुमच्या भोवतणच्या आणि संवसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. आयकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोंकणी प्रादेशीक बुलेटिन. तशेंच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोंकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात. आकाशवाणी न्यूज पणजीचेर. आता मुखावेल्यो खबरो. 2024-25 या शैक्षणिक वर्षात देशातल्या शिक्षकांची एकूण संख्या पयले फावट 1 कोटीच्या मुखार गेल्या. भारतान शालेय शिक्षणावेल्या युनिफाईड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टम फॉर एज्युकेशन प्लस या शिक्षण मंत्रालयाच्या अहवालात हे उघड झाला. अहवालाप्रमाण 2022-23च्या याच कालावधीच्या तुळेत ही वाढ 6.7% चढ आसा. मजगती भारतात सध्या जवळजवळ 15 लाख शाळा आसात. सुमार 50% विद्यार्थी सरकारी शाळांनी, उपरांत 41% खाजगी शाळांनी आणि उरिल्ले सरकारी अनुदानित शाळांनी वतात. शिवाय बायलांचे प्रतिनिधित्व लेगीत वाढला. 54.3% परस अधिक शालेय शिक्षक बायलो आसात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखेली मोहन भागवत हांणी सांगला की संघ आणि भाजपा मदीं कसलोच वाद ना. संघ खंयच्याय मुद्द्यार सल्लो दिवंक शकता, पूण निमणो निर्णय भाजपा घेतलो. नवी दिल्लीत माध्यमांकडेन उलयतना तांणी सांगला की केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारांच्या फुडारपणाखाला भाजपा सरकाराकडे संघाचो बरो समन्वय आसा. भाजपा आणि संघाचे मतभेद आसूं शकतात, पूण तांची उद्दिष्टां सुसंगत आसात. भाजपा संघाच्या निर्देशाप्रमाण काम करता. ह्या विरोधकांच्या आरोपाक भायर आयत भागवत हांणी म्हळां की संघ फकत सूचना दिता, पूण सरकारी कामकाजात हस्तक्षेप करिना. निर्णय घेवप हो पक्षाचो विशेषाधिकार आसा हाचेर तांणी भर दिलो. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू आणि काश्मीरातल्या हुंवारग्रस्त भागात मोबायल कनेक्टिव्हिटी पुनर्संचयित करपाविशीं दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हांच्या अध्यक्षतेखाला उच्चस्तरीय नियाळ बसका जाली. मंत्री सिंधिया हांणी सगळ्या बाधित भागात जम्मूच्या दोडा आणि उधमपूर जिल्ह्यात सेवा पूर्वरत करपाक बेगोबेग कारवाय करपाचे निर्देश दिल्यात. केंद्रीय युवा व्यवहार आणि खेळा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय हांणी नवी दिल्लीत मोहालीतल्या मिनर्वा अकादमी फुटबॉल क्लबच्या तरणाट्या फुटबॉलपटूंचो भोवमान केलो. फुटबॉलपटूंकडेन संवाद साधतना डॉ. मांडवीय हांणी म्हळें की आंतरराष्ट्रीय क्षेत्रांत अधिक गौरव मेळोवपाच्या देशाच्या यत्नांत भारतीय फुटबॉला खातीर ही एक नवी सुरवात आसा. मंत्र्यांनी तरणाट्या खेळगड्यांक जंय जंय सहभागी जातले थंय थंय राष्ट्र पयली हे लक्षात दवरपाचें आवाहन केलें. आयज राष्ट्रीय खेळा दीस. दर वर्सा 29 ऑगस्टाक हो दीस म्हान हॉकीपटू मेजर ध्यानचंद हांच्या जयंती निमतान मनयतात. राष्ट्रीय खेळा दीस 2025चो विशय आसा शांततापूर्ण आणि समावेशक समाजाक प्रोत्साहन दिवपा खातीर खेळ. खेळा आडमेळी कशी मोडूंक शकता, संघटनात्मक वावर कसो वाडोवंक शकता आणि प्रदेश, धर्म वा फाटभूंय हांच्या फरका पलतडी वचून लोकांक कशे एकठांय हाडूंक शकता ह्या विशयाचेर अंदू भर दिला. संवसारीक बॅडमिंटन सर्तीत पॅरिसात जावपी दादल्यांची जोडी सात्विक-साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी, बायलांची एकोडीस स्टार PV सिंधू आणि मिश्र दोट्टी जोडी ध्रुव कपिल आणि तनिषा क्रिस्टो हांणी क्वॉर्टर फायनलीत पावल घाला. रंकीरेड्डी आणि शेट्टी हांणी ऑलिंपिकात रुप्या पदक जिखपी लियांग वांग केन आणि चीनाच्या वांग चांग हांकां 16व्या फेरयेच्या रोमांचक फेरयेत हारयले. PV सिंधून संवसारीक दुसऱ्या क्रमांकाचेर चीनाक हारयला.
भारतीय हवामान खात्यान आयज अरुणाचल प्रदेश, दर्यादेगेवेल्या कर्नाटक, मध्य महाराष्ट्र आणि उत्तराखंडात एकसुरे सुवातेर पावस पडपाचो अदमास उक्तायला. हवामान खात्यान गुजरात, कर्नाटक, केरळ, माहे, कोंकण, मध्य प्रदेश, अस्तंत बंगाल, सिक्कीम, तेलंगणा आणि विदर्भ ह्या वाठारात व्हडा प्रमाणात पावस पडपाचो अदमास उक्तायला. ईशान्य भारतात लेगीत अशीच परिस्थिती निर्माण जावपाची शक्यताय आसा. मजगती वायव्य भारतात उदेंत, राजस्थान, हरियाणा, चंडीगड, हिमाचल प्रदेश आणि पंजाब वाठारात व्हडा प्रमाणात पावस पडपाचो अदमास आसा. हवामान खात्याचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. आर.के. जेनामनी हांणी आकाशवाणीक दिल्ले खाशेले मुलाखतीत जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात पावस उणो जाला अशें सांगला. हाका लागून हुवार पीडित राज्यांक थाकाय मेळूंक शकता. फोरकास्ट का बात करें तो मेनली उत्तराखंड के लिए हम लोग ऑरेंज कलर हैवी टू वेरी हेवी रेनफॉल वार्निंग इशू किया है आज 28 अगस्त के लिए. और जो दक्षिण भारत में रेनफॉल बढ़ रहा है तो इसलिए तेलंगाना में आज भी लाल कलर का वार्निंग दिए हैं. और कर्नाटक, महाराष्ट्र ऑरेंज कलर का वार्निंग, कोस्टल कर्नाटक रेड कलर का वार्निंग. केरला में भी हैवी टू वेरी हेवी रेनफॉल आज होगा. साउथ पेनिनसुला में रेनफॉल काफी बढ़ रहा है नेक्स्ट 2 to 3 डेज. आता खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज टोकियोत जावपी 15व्या भारत जपान वर्सुकी शिखर सभेत वांटेकार जातले. सरकारान कापसावेली आयात शुल्क सवलत 30 सप्टेंबर 2025 पासून 31 डिसेंबर 2025 मेरेन वाडोवपाचो निर्णय घेतला. आयज राष्ट्रीय खेळां दीस मनयतात. पॅरिसात जावपी संवसारीक बॅडमिंटन सर्तीत दादल्यांची जोडी सत्विक साईराज संकीरेड्डी आणि चिराग शेट्टी, बायलांची एकोडी स्टार PV सिंधू हांणी क्वॉर्टर फायनलीत पावल घाला. आणि भारतीय हवामान खात्यान आयज अरुणाचल प्रदेश, मध्य महाराष्ट्र आणि उत्तराखंडात एकसुरे सुवातांनी घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तायला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजीच्या खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 6:30 वरांचेर. नमस्कार.